मस्त लुसलुशीत शाबूची खिचडी खाण्यासाठी उपवासच करायला हवा असं नाही. नमस्कार, मी आसावरी, तुमचे आसावरीज किचनमध्ये स्वागत आहे. तर आज आपण पाहूया शाबूची खिचडी कशी बनवायची, तेही अगदी लुसलुशीत, मऊ आणि चवदार. त्यासाठी सर्वप्रथम आपण 1 कप शाबू घेऊ आणि स्वच्छ पाण्याने 1-2 वेळा व्यवस्थित धुवून घेऊ. त्यानंतर त्यामध्ये साधारणपणे पाव कप पाणी घालून भिजत ठेवूया. शाबू भिजण्यासाठी साधारणपणे 6 ते 8 तास पुरेसे आहेत. सकाळी नाश्त्यासाठी जर शाबूची खिचडी बनवायची असेल तर तुम्ही साबुदाणा रात्री भिजत घातला तरीही चालेल, म्हणजे पूर्ण रात्रभर शाबू खूप छान फुगतो. आता खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एका पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल घेऊ. तेल गरम झाले की त्यामध्ये थोडे जिरे टाकू. जिरे चांगले तडतडले की त्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या आपल्या आवडीप्रमाणे, म्हणजे जर आपल्याला तिखट हवे असेल तर जास्त हिरवी मिरची घातली तरीही चालेल. त्याचबरोबर उकडलेला बटाटा 1 किंवा 2 आपल्या आवडीप्रमाणे त्यामध्ये टाका आणि चांगले परतून घ्या. बटाटा आणि मिरची परतत असताना थोडेसे मीठही टाका आणि परतून घ्या, म्हणजे बटाट्याच्या फोडींना मीठ व्यवस्थित लागेल. आपण इथे उकडलेला बटाटा घेतल्यामुळे जास्त वेळ परतायची गरजच नाही. भिजवलेला साबुदाणा हाताने व्यवस्थित सुट्टा करून घेऊ आणि यामध्ये टाकू. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट साधारणपणे 4 ते 5 टीस्पून टाकू आणि चवीपुरते मीठ टाकू. सुरुवातीला आपण उकडलेला बटाटा परतत असताना सुद्धा थोडे मीठ टाकले होते, हे लक्षात असू द्या. त्यानुसारच आता शाबूमध्ये मीठ टाका. तुम्हाला आवडत असेल तर साखर 1 टीस्पून टाका, अन्यथा नाही टाकली तरीही चालेल. मी इथे साखर टाकलेली नाही. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाका आणि व्यवस्थित परतून घ्या. मऊ, लुसलुशीत आणि एकदम चवदार अशी शाबूची खिचडी तयार. धन्यवाद.